मंडळी गणपतीला आपण पत्री वाहत असतो. त्या पत्रीमध्ये बरीच पानं असतात आणि आपण ही पत्रांची सीरीज पण चालू केली, पानांची सीरीज चालू केली. त्यातलं चौथं पुष्प म्हणजे या पत्रीमधलं आघाडा. आघाडा ही वनस्पती आयुर्वेदामध्ये वापरायला सांगितली, बऱ्याच ठिकाणी वापरायला सांगितलेली आहे. आघाड्याचा क्षार वापरायला सांगितलेला आहे. आघाड्याचा क्षार म्हणजे अपामार्ग क्षार. हा आम्ही मूळव्याधीला कट करण्यासाठी वापरतो किंवा कुठेही जामखीड असेल त्यासाठी पण आम्ही हाच अपामार्गाचा क्षार वापरत असतो. परंतु पानं कुठे वापरू शकतो? तर पानं कुठे जखम झाली असेल, जखम व्यवस्थित भरत नसेल, जखमेमध्ये सारखा पू होत असेल, सारखं इन्फेक्शन होत असेल, तर जखम व्यवस्थित धुवून त्याच्यावर जर आघाड्याची पानं बांधली, तर त्याचा फार छान उपयोग होताना दिसतो. याशिवाय आघाड्याची जे फळं आहेत छोटी-छोटी किंवा बी आहेत, त्याचा खिरीमध्ये उपयोग केला, तर ज्याला प्रचंड भूक लागते. मी काय म्हणतोय प्रचंड भूक लागते आणि काही खाल्लं तरी त्याची भूक शमतच नाही. अशा व्यक्तीमध्ये अपामार्गाच्या बीजांची खीर वापरायला सांगितली आहे. अपामार्गाची बीजं गोळा करायची आणि तांदळासारखी दुधामध्ये खीर करायची. ही जर खाल्ली तर त्या मनुष्याची भूक कमी होते आणि त्याचे जे पित्तामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात उष्ण तीक्ष्ण गुण असतो तो कमी होतो आणि त्याला बरं पण वाटतं.